कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. केदार, माझा बॉक्स कुठे ठेवलाय तुम्ही? सर आत्ता तरी या टेबलवरती ठेवलं आहे. आपल्याकडे 2 केबिन आहेत. हवं तर तुम्ही म्हणाल त्या केबिनमध्ये ठेवतो. ॲक्च्युली बॉक्स इथेच राहू द्या. मी या डेस्कवरच बसेन. हो, काय बोलताय तुम्ही? हो, ट्रस्ट मी, ही टेस्ट जास्त सोयीस्कर आहे सर. नाही म्हणजे कसं ना, मी स्टाफच्या जवळ असेन आणि मला त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेट करता येईल. आणि कसं आहे ना, त्या कॅबिनच्या भिंतीमागे मी त्यांचा बॉस होतो आणि इथे मी त्यांच्यातलाच एक असेन. इथेच राहू द्या. हां, मी इथेच बसेन. काही लागलं तर तुम्हाला कळवतो. थँक्यू सर. तुम्ही इथे बसणार या टेबलवर? हो, चालेल ना. नाही पण सर, पण मिनिट काही नाही. नाही म्हटलं की जरा जवळून बघावं कोण काय काम करतंय, कसं काम करतंय. हो, मस्करी करतोय मी. रिलॅक्स रिलॅक्स गाईज, कम ऑन. आणि हो, मी इथेच बसणार आहे कारण मी आता तुमच्यासारखाच एक एम्प्लॉई आहे, या कंपनीचा CEO नाही आहे. पण सर, अजून एक, नो सर फ्रॉम नाव ऑन. अँड गाईज प्लीज, सगळ्यांनी मला आकाश हाक मारायची. प्लीज कॉल मी आकाश. चला हा, कामाला लागूया. जे करायला लागलं ते तरी करूया. चला चला केदार. म्हणालो ना मी काही गमावलं नाही. मी हे कमावलंय. शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा. पण चिमण्या एवढ्या मोठ्या कधी झाल्या? बाबा तू? येस मी. Yes! काय हा, मजा झाली आज खूप. आम्ही तर रोज मंचक करतो. पण बाबा तू एवढ्या लवकर कसा आलास? तुमच्यावर मजा करायला आलो आणि आता मी रोज लवकर येणार आहे. खरंच? येस. बाबा पण ऑफिस? ऑफिस अखिल काका सांभाळे. पण का? मीच म्हटलं त्याला. नाही, मी बोललो त्याला की मला तर वेळच मिळत नाही माझ्या मुलांबरोबर खेळायला. आणि आता तुम्ही हळूहळू मोठे होत जाणार तर मग नंतर मला वाटायला नको ना की मला तर खेळायला, तुमच्यावर मजा करायला वेळच मिळाला नाही. म्हणून मी जरा चल बाबा आता खेळ आमच्या बरोबर. हा बाबा आता तुझ्यावर राहीन. ओके. मनू 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 मनू. फार त्रास होत असेल ना? जे मिळवायला आली होतीस त्याच्यातलं काहीच मिळालं नाही. तोंड वर करून सांगत होतेस ना मला, सुख हवंय, मुलाचं भविष्य हवंय, स्थैर्य हवंय, हे हवंय, ते हवंय. आता हे सगळं फक्त माझ्या मुलाकडे असेल. तुला यातला रुपया सुद्धा मिळणार नाही. आई, तुमच्या अजूनही लक्षात नाही येत. मी फक्त रुपयांच्या गोष्टी करते. माझ्याकडे तर खजिना आहे. काय? तुमचा मुलगा असं सोन्यासारखा नवरा असेल तर दुसऱ्या कशाची काय गरज? पैसा माझ्यासाठी कधीच महत्वाचा नव्हता. महत्वाची आहे ती नाती. पण एका गोष्टीचं मला कायम वाईट वाटत राहिलंय. माझ्यावरच्या संशयामुळे तुम्ही तुमच्या मुलाचं खूप मोठं नुकसान करून बसलं. हे काही नुकसान वगैरे करत नाहीये मी त्याचं. त्याला सोडवलाय मी तुझ्या तावडीतून, कळलं? बघूया किती दिवस टिकती असते. एक लक्षात ठेवायचा,
माझ्या मुलाला जर काही करायचा प्रयत्न केलास तर माझ्याशी गाठ आहे. अरे किती चांगली आहेस ग तू. काय बोलताय तुम्ही दोघी? अरे हे सांगत होते कमाल आहे तुझ्या बायकोची. खरंच आई? नाही म्हणजे तुझा विश्वास बसला वसुंधरांवर? बसला बसला. आता दोघेही छान सुखा आणि आनंदाने संसार करा. थँक्यू आई. तुला कल्पनाही नाहीये मी हे ऐकण्यासाठी किती वाट बघितली आहे ते. बाबा चल ना लवकर. हा. चल ना बाबा लवकर. आपण किती वेळ थांबलोय. बोलो बोलो बोलो. फक्त मला मान मिळावा म्हणून तुम्ही केवढा मोठा त्याग केलात आकाश. आता हे माझं कर्तव्य नाही, ध्येय. तुम्हाला गमवावं लागलेलं सगळं काही मी परत मिळवून दे. आणि एवढंच नाही, घरच्यांची मनं सुद्धा जिंकली. आणि हा माझा शब्द आहे तुम्हाला. मजा आली ना आज? खूप दिवसांनी असं निवांत खेळलंय मुलांसोबत. मस्त वाटलं आज. काही काम नाही, कोणाचं अर्जंट कॉल नाही. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि हो, आजपासून रोज रात्री त्यांचा अभ्यास सुद्धा मीच घेणार आहे. तसंही रात्री लवकर झोप येणार नाही मला. का झोप का नाही येणार? आता काम कमी तर थकणार कमी, तर झोपही नाही लागणार लवकर. ओ अच्छा. म्हणजे छान क्वालिटी टाइम स्पेंड करायला मिळेल ना आपल्याला. ओ हाऊ क्यूट. तुम्ही दोघं म्हणजे ना अगदी आयडियल कपल आहात. ऍक्च्युली दादा, मला तुला थँक्स म्हणायचं होतं. मला कशाबद्दल? अरे असं काय करतोस तू? किती समजूतदारपणे वागलास. नाही म्हणजे अगदी सगळंच्या सगळं किती सहजपणे अखिलला दिलंस. तू ना अगदी ग्रेट आहेस. त्यात काय, माझ्या भावालाच दिले. आय नो. अरे पण आपल्याला तर माहितीये ना, भावाभावांमध्ये या अशा गोष्टीवरनं किती भांडण होतात. पण तुमच्यात तसं काहीच नाही झालं. आय जस्ट लव्ह युअर बॉन्डिंग. नाही, अखिली म्हणत होता की बाप रे, दादाने माझ्यावर किती मोठी जबाबदारी टाकली आहे. मी दादाला कधीच डिसअपॉइंट नाही करणार. दादा, तुझ्यामुळे ना त्याचा कॉन्फिडन्स वाढला. ऑल थँक्स टू यू. खरंच. त्याने आपण एकच फॅमिली आहोत. थँक्स बोलायची काही गरज नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.